नमस्कार मित्रांनो, मी आदित्य गरकल, अनअकॅडमी प्लस एज्युकेटर. बघा, तुमच्या सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या टेस्ट सिरीजमध्ये स्वागत करतो. बघा, सर्वसाधारणपणे 30 एप्रिलला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपली गट ब आणि गट क याची काय आहे, संयुक्त पूर्वपरीक्षा आहे. आणि काल आपल्याकडे आकडेसुद्धा आले ॲज युज्युअल की एवढ्या लोकांनी फॉर्म भरले, हे केलं ते केलं. त्याच्याने अजिबात भुरळून जायचं नाही आहे, त्याच्याने अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही किंवा त्याचा अजिबात प्रेशरसुद्धा घ्यायचं नाही आहे. गप प्रामाणिकपणे आपापला अभ्यास करत राहायचा आहे, आपल्याला रिझल्ट तिकडे येणार आहे. ठीक आहे. आणि त्याच माध्यमातून जी आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामधला जर सांगायचं झालं तर हा आपला कितवा पेपर आहे मित्रांनो, चौथा पेपर बघायला मिळतो. आणि या चौथ्या पेपरच्या माध्यमातून सामान्य विज्ञानाचं डिस्कशन बघून घेण्यासाठी पुन्हा आपण इथे चर्चा करायला भेटलेलो आहोत. बघा, आता मी तुम्हाला सांगेन की एक सर्वसाधारणपणे 15x4 असे तुमच्याकडे आपले सायन्सचे 60 प्रश्न अवेलेबल आहेत. तुम्ही कुठलाही टॉपिक घ्यायचा, समजा जर आता आपण बघितलं की एक प्रकारे कन्सिडर करायचं झालं तर 4-4चे मी सेट पाडतो, 4चा एक सेट, 4चा एक सेट आणि शेवटचे 2 पेपर मग एक प्रकारे रॅन्डम काहीतरी मिक्स करून मी तुमच्यासमोर ठेवत असतो. तर हे 4 सेट म्हणजे काय आहे की प्रत्येक पॉईंट आपण काय केलेलं आहे इथे, एकदम बेसिक लेवलला, त्यानंतर एकदम मॉडरेट लेवलला आणि त्यानंतर कन्सिडर करत असताना एक प्रकारे एकदम हाय लेवलला किंवा इम्प्लिमेंटेशन लेवलला आपण ऑलरेडी कव्हर करून तुम्हाला विचारलेला आहे. मग याच पद्धतीने जर तुम्ही या सर्व पॉईंट्सकडे बघाल तर तुमचा डेटा कव्हर होईल. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य तुम्ही नीट बघा की आपण एक प्रकारे इथे मॉडर्न पिरियडिक टेबलवर प्रश्न विचारत असताना आता 3 प्रश्न ऑलरेडी आपले विचारून झालेत. सर्व त्याचे जे भाग आहेत, सर्व त्याचे जे गाभा बघायला मिळतात ते आपण कव्हर तिथे केलेले बघायला मिळतील. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने जायचे. धातू अधातू जर बघायचं झालं तर आपण एक प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा गुण विचारले, मग त्याच्यावरची तत्व विचारली आणि मग त्यानंतर आजच्या पेपरला बघा मी अपवाद विचारलेत. सांगायचं तात्पर्य आयोगाच्या PYQच्या माध्यमातून एक प्रकारे तुम्हाला हे ॲनालिसिस बघायला मिळेल किंवा हे ॲनालिसिस कळेल तुम्हाला. तर तुम्ही सुद्धा याच गोष्टीला फॉलो करायचं आहे. जेवढे काही आपले प्रश्न होऊन गेलेले आहेत त्या प्रश्नांचे पॉईंट एकदा आपल्या सायन्सच्या पुस्तकातनं वाचायचे. आपल्याला आरामात जे आपलं टार्गेट आहे किमान 11 ते 12+ हे आरामात मिळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर सांगायचं तात्पर्य, जर मी नेहमी तुम्हाला सांगितलेलं आहे की पेपर सुरू होताना किंवा शेवटी मी हे पेपर कसे काढले किंवा एक प्रकारे हे 15 प्रश्न कशा आशयाचे होते, असे जर प्रश्न आपल्याला आयोगाला आले तर काय झालं पाहिजे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे काही मी 15 प्रश्न काढलेले आहेत हे ऑलमोस्ट आपल्याला मॉडरेट आणि इम्प्लिमेंटेशनचे आधारित बघायला मिळतात. बेसिकवर हार्डली एखाद ते दुसरा प्रश्न काढलेला बघायला मिळतो, सेम जसं 8 ऑक्टोबरला आयोगाने केलेलं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे जर असा प्रश्न आला तर किमान तुमचे 10+ इथे स्टेटमेंट कसे आले पाहिजेत किंवा प्रश्न बरोबर येणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यामुळे एवढं तुम्ही फॉलो कराल, एवढं मी फक्त आशा बाळगतो आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा आशा एक प्रकारे अभ्यास करत असाल अशी मी आशा बाळगतो. याच्याही पुढे जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही अनअकॅडमी कम्युनिटीमध्ये मला विचारू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला अनअकॅडमीवर जाऊन आदित्य प्रसाद गरकल हे असं पूर्ण नाव सर्च करून मला फॉलो करायचं आहे. आणि टेलिग्रामसाठी तुम्ही मला आदित्य गरकल या नावाला काय करायचं आहे, सर्च करायचं आहे. तुम्हाला DPमध्ये आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाचं चित्र असलेला एक DP दिसेल, तोच आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे. ठीक आहे. तुम्ही इथे जॉईन होऊन माझ्याशी संपर्क साधू शकता, तुमचे डाऊट क्लिअर करून घेऊ शकता. ठीक आहे. याच मोमेंटवर सुरू करूया. आपली चौथा पेपर आहे बघा, त्याच्या सामान्य विज्ञानाच्या डिस्कशनचं. ठीक आहे. चला, 2017ला मित्रांनो राज्यसेवेला आयोगाने असा एक प्रश्न विचारलेला होता. 2017च्या राज्यसेवेला आयोगाने असा प्रश्न विचारलेला होता आणि तो 1 लाइनर क्वेश्चन होता. डायरेक्ट 1 लाइनर विचारलेलं होतं की 2^18 और 2^15 काय होतं, अशा आशयाचा काहीतरी प्रश्न होता. मग या बाबतीत सांगायचं झालं तर मित्रांनो लक्षात घ्या काय आहे प्रश्न. योग्य जोड्या लावा. SI पद्धतीत वापरले जाणारे पूर्व प्रत्यय तुम्हाला इथे विचारलेले आहेत, प्रिफिक्सेस तुम्हाला इथे विचारलेले आहेत. जेव्हा जेव्हा आपण या प्रश्नाकडे बघतो तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह प्रिफिक्सेस सुद्धा बघायला मिळतात आणि निगेटिव्ह प्रिफिक्सेस सुद्धा बघायला मिळतात. ठीक आहे. मग इथे आपण पॉझिटिव्ह विचारलेले आहेत तर पॉझिटिव्ह बद्दलची पूर्णपणे इन्फॉर्मेशन घेऊया. 10^24ला आपण काय म्हणून ओळखतो, तो योट्टा म्हणून ओळखतो. त्यानंतर 10^18ला आपण काय म्हणून ओळखतो, तर एक्झा म्हणून ओळखतो. 10^12ला आपण एक प्रकारे टेरा म्हणून ओळखतो आणि 10^6ला आपण एक प्रकारे मेगा म्हणून ओळखतो. तुमचं उत्तर एक प्रकारे ऑप्शन क्रमांक 1 स्ट्रेट फॉरवर्ड 1, 2, 3, 4 पाहिजे. परंतु उर्वरित जर सांगायचं झालं तर कोणकोणते राहिलेत, असे जवळजवळ आपल्याला 8 ते 10 पॉझिटिव्ह मधले बघायला मिळतात पूर्व प्रत्यय, 8 ते 10
निगेटिव्ह मधले पूर्व प्रत्यय बघायला मिळतात. मग त्याच्यात जर बघायचं झालं तर 10⁻24 योटा झालं. तसंच मग 10⁻21 जे आहे ते आपण काय म्हणून ओळखतो, ते एक प्रकारे झेट्टा म्हणून ओळखतो. काय म्हणून ओळखतो? झेट्टा म्हणून ओळखतो. 10⁻18 आपण इथे कव्हर केलेलं आहे. त्यानंतर 10⁻15 जे आहे हे आपण एक प्रकारे कन्सिडर करत असताना पेटा म्हणून ओळखतो. त्यानंतर 10⁻12 आपण इथे कव्हर केलेलं आहे. 10⁻9 जे आहे हे एक प्रकारे कन्सिडर करत असताना आपण गिगा म्हणून ओळखतो. 10⁻6 आपण इथे कव्हर केलेलं आहे. त्यानंतर कन्सिडर करत असताना 10⁻3 याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ते ऑब्व्हियसली आपण किलो म्हणून ओळखतो. त्यानंतर 10⁻2 आपण एक प्रकारे हेक्टो म्हणून ओळखतो आणि 10⁻1 आपण एक प्रकारे डेका म्हणून ओळखतो. हे एवढे लाईनीत तुम्हाला पाठांतर असणं गरजेचं आहे. हे 1 2 3 4 5 6 6 आणि 4 10 हे 10 तुम्हाला पॉझिटिव्ह मधले माहीत पाहिजे. आता 10 निगेटिव्हच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर लक्षात ठेवा 10⁻24 जे आहे त्याला आपण एक प्रकारे योक्टो म्हणून ओळखतो. काय म्हणून ओळखतो? योक्टो म्हणून ओळखतो. 10⁻21 जे आहे हे आपण एक प्रकारे झेप्टो म्हणून ओळखतो. काय म्हणून ओळखतो? झेप्टो म्हणून ओळखतो. 10⁻18 जे आपण कन्सिडर करतो -18 ते आपण ओट्टो म्हणून ओळखतो. त्यानंतर 10⁻15 जे आहे हे आपण कन्सिडर करत असताना फेमटो म्हणून ओळखतो. ठीक आहे, आता इथे जागा नाहीये, खालती लिहितो बघा, फेमटो म्हणून ओळखतो. त्यानंतर कन्सिडर करत असताना 10⁻12 जे आहे हे आपण पिको म्हणून ओळखतो. त्यानंतर कन्सिडर करत असताना 10⁻9 जे आपल्याला बघायला मिळतं ते आपण एक प्रकारे नॅनो म्हणून ओळखतो. 10⁻6 आपण एक प्रकारे मायक्रो म्हणून ओळखतो. त्यानंतर कन्सिडर करत असताना 10⁻3 आपण मिली म्हणून ओळखतो. त्यानंतर एक प्रकारे 10⁻2 आणि 10⁻1 हे आपल्याला घटक माहिती पाहिजे. 10⁻2 आपण सेंटी म्हणून ओळखतो आणि 10⁻1 आपण डेसी म्हणून ओळखतो. ठीक आहे, हे एवढं तुम्हाला माझ्या चित्रामुळे जरी दिसत नसेल तरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मी काय सांगितलेलं आहे हे जे काही आपल्याला SI युनिटमध्ये वापरले गेलेले पूर्व प्रत्यय आहेत किंवा प्रेफिक्सेस आहेत याच्याबद्दल आयोगाने ऑलरेडी एकदा प्रश्न विचारलेला आहे. 2017च्या राज्यसेवेला आलेला होता. तिथे त्यांनी वन लाइनर विचारला आणि त्यातल्या त्यात कन्फ्युजन करायचा प्रयत्न केलेला होता. कारण जेव्हा वन लाइनर प्रश्न असतो तेव्हा तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे आपला डॉट उत्तर माहिती पाहिजे, नाही तर आपलं उत्तर तिथे चुकतं. परंतु हे बघत असताना आपल्याला जर गट ब ला विचारला गेला तर हाय चान्सेस असे आहेत की तो जोड्या लावा स्वरूपात विचारला जाईल. याच्यातलं युज्युअली काय करायचं, कोणतेही हे 10 आहेत, निगेटिव्हचे 10 बघायला मिळतात, ह्याच्यातले कोणतेही 6 पाठ करायचे. पॉझिटिव्ह मधले 6 पाठ करा, निगेटिव्ह मधले 6 पाठ करा. याच्या पुढे जाऊन तुम्हाला जोड्या लावाचा प्रश्न आला तर तो सुटू शकतो किंवा एक प्रकारे वन लाइनर जरी आला तरी तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकतात, एलिमिनेट करू शकतात. कुठलेही 6 पाठ करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, याचं उत्तर काय पाहिजे मित्रांनो, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ऑप्शन क्रमांक 1 1 2 3 4 तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड तिथे दिलेलं होतं. मला तुम्हाला कंटेंट सांगायचं आहे. बघा, जेव्हा जेव्हा मी म्हणतो जोड्या लावामध्ये स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर दिलेलं आहे याचा अर्थ मला हा नाही आहे की बाबा तुमचं चुकलं पाहिजे किंवा तुमचं बरोबर आलं पाहिजे. मला तुम्हाला हे सांगायचं की तुमचा हा कंटेंट तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे, 10⁻2 याच्या बाबतीमध्ये जे काही पूर्वप्रत्यय होते उत्तर ऑप्शन क्रमांक 1 पाहिजे, स्ट्रेट फॉरवर्ड 1 2 3 4. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे. आता हा पुढचा प्रश्न कंप्लीटली तुम्हाला किती ती संकल्पना कळालेली आहे आणि ती संकल्पनेचं तुम्ही किती एक प्रकारे कन्सिडर करता, इम्प्लिमेंटेशन करताय याच्याबद्दलचा प्रश्न आहे. आता काय बघा, योग्य विधान दर्शवणारा पर्याय निवडायचा आहे. चाल म्हणजेच एकूण कापलेले अंतर व त्यासाठी लागलेला कालावधी यांचे गुणोत्तर आहे. एकाच दिशेतील सरळ रेषेतील गतीमध्ये अंतर व विस्थापन आणि चाल व वेग हे समान असतात. सरळ रेषेत गती नसेल तर अंतर हे विस्थापनापेक्षा जास्त व चाल ही वेगापेक्षा जास्त असते, असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. याच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक साधी गोष्ट आहे मित्रांनो, आधी आपल्याला अंतर आणि विस्थापन याच्यामधला फरक कळायला पाहिजे. समजा मी तुम्हाला मागे सुद्धा एक डायग्राम काढलेली होती की हा ए नावाचा विद्यार्थी आहे, याला काय करायचं आहे, एक प्रकारे बघायचं असताना आपल्याला सी नावाच्या लायब्ररीकडे जायचं. त्याला सी नावाच्या लायब्ररीकडे जायचंय, परंतु त्याला जाण्यासाठी हा असाच एकमेव मार्ग आहे. मग याला आपण काय म्हणतो, एक प्रकारे अंतर म्हणतो की एवढं अंतर त्याला जावं लागतं. या 2 पॉइंट मधलं एक प्रकारे जे कमीत कमी अंतर असतं ते आपण काय म्हणून ओळखतो, तो विस्थापन किंवा डिस्प्लेसमेंट म्हणून ओळखतो. भलेही रस्ता असा असला तरी कदाचित तो अशा सरळ स्ट्रेट फॉरवर्ड रस्त्याने सुद्धा जाऊ शकतो. त्याला आपण काय म्हणतो, विस्थापन म्हणतो किंवा एक प्रकारे इंग्लिशमध्ये आपण त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतो. नेहमी लक्षात ठेवायचं, डिस्प्लेसमेंट हे अंतरापेक्षा आपल्याला कमी बघायला मिळतं, कारण अंतर हे 2 बिंदूंमधलं आपल्याला गॅप बघायला मिळते, परंतु विस्थापन म्हणजे 2 बिंदूंमधली सगळ्यात कमीत कमी जी गॅप असते ती आपण काय म्हणून ओळखतो, त्याचं विस्थापन म्हणून ओळखतो. ठीक आहे, आता बघा याच्याबद्दल काय आहे. पहिला प्रश्न बघूया. चाल म्हणजेच एकूण कापलेले अंतर व त्यासाठी लागलेला कालावधी याचे गुणोत्तर होय. चालीचं सूत्र कसं लिहाल रे तुम्ही, चाल इथे लिहाल, त्याचं सूत्र कसं लिहाल, एक प्रकारे एकूण कापलेलं टोटल अंतर
त्यानंतर त्याला डिवाइड कशाने करणार, त्याला लागणारा एकूण वेळ, ठीक आहे, त्याला लागणारा एकूण वेळ आणि एक प्रकारे तुम्ही कन्सिडर करत असताना ह्याच्या माध्यमातून काय काढाल, चाल काढाल. थोडक्यात काय, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हे तुम्हाला विचारलंय एकदम सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हे तुम्हाला सूत्र इथे विचारलेलं आहे. आणि म्हणूनच मी बघा तिथे इंग्लिशमधले सुद्धा शब्द टाकलेत. कधी कधी आपल्याला जेव्हा मराठीतल्या संकल्पना डॉट क्लिअर होत नाही तेव्हा काय करायचे, इंग्लिशमधल्या शब्दांवरनं लॉजिक लावायचा प्रयत्न करायचा. आपल्याला सर्वांना स्पीड, टाइम आणि डिस्टन्स ह्या शब्द आपण ओळखून असतो आणि एस इज इक्वल टू डी अपॉन टी हे आपल्याला पाठच असतं. त्यामुळे त्या अँगलने जरी बघितलं असतं तरी या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं असतं. तुमचा बरोबर आहे. बरोबर असलं सगळ्यात पहिल्यांदा तो बरोबर नाहीये, तो ऑप्शन कट करा. त्यानंतर एकाच दिशेतील सरळ रेषेतील गतीमध्ये अंतर व विस्थापन आणि चाल व वेग हे समान असतात. आता तुम्हाला ए या पॉइंटवरनं विचार करा कुठे जायचं आहे, बी या पॉइंटला. या ए या पॉइंटवरनं बी या पॉइंटला जात असताना तुम्हाला सगळ्यात जे समोरचं अंतर आहे, सगळ्यात जे स्ट्रेट फॉरवर्ड अंतर आहे तेवढंच एक अवेलेबल अंतर आपल्याला बघायला मिळतंय. मग त्यावेळेस तुमचं अंतर कसं असतं, एक प्रकारे कन्सिडर करता विस्थापना एवढं असतं. आणि जेव्हा विस्थापन आणि अंतर सेम असतं तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं, एकाच दिशेतील सरळ रेषेतील गतीमध्ये अंतर व विस्थापन आणि चाल व वेग हे समान असतात. म्हणजे दुसरंही स्टेटमेंट बरोबर आहे. इथे बघा आपण थोडा एक प्रकारे काय केलेला होता, टर्न घेतलेला होता आणि त्याला दोन वेगवेगळ्या पॉईंट जायला सांगितलेलं होतं, परंतु त्याला आता ए पासून निघून बी पर्यंत जायचंय आणि त्याच्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. मग मगाशी मी एक स्टेटमेंट जे दिलेलं होतं, विस्थापन हे कमीत कमी अंतर असतं, पण कधी कधी आपल्याला असा सुद्धा अपवाद बघायला मिळतो, जे अंतर असतं तेवढंच आपल्याला विस्थापन बघायला मिळतं. ठीक आहे, किंवा आता आपण असा विचार करूया, समजा तुम्ही माझ्या एक्झॅक्ट समोर बसलेला आहात, आपण लेक्चरमध्ये आहे, तुम्ही माझ्या समोर बसलेला आहात, तुम्ही इथे बसलेला आहात, मी इथे बसलेलो आहे. मग कन्सिडर करत असताना तुम्हाला माझ्यापर्यंत यायचा आहे प्रश्न विचारायला, तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड याल, तेच आपल्यामधलं अंतर झालं, तेच आपल्यामधलं काय झालं, विस्थापन झालं. मग जेव्हा अंतर व विस्थापन हे समान बघायला मिळतं तेव्हा चाल आणि वेग सुद्धा कशी असते, समान असते. एवढं जरी इथे लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. ब सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. आता अ आणि ब मधले तुमचे ऑप्शन असलेले एक तर ऑप्शन क्रमांक 1 उरला किंवा 4 उरला. आता तिसरं स्टेटमेंट बघा, सरळ रेषेत गती नसेल तर अंतर हे विस्थापनापेक्षा जास्त व चाल ही वेगापेक्षा जास्त असते. आता सरळ रेषेत गती असताना आपण इथे काय बघितलं, अंतर म्हणजेच काय असतं, विस्थापन असतं. पण सरळ रेषेत जेव्हा अंतर नसतं तेव्हा अंतर हे विस्थापना कशापेक्षा कसं असतं, जास्त असतं. आणि तुम्हाला मी काय सांगितलंय, नॉर्मल कंडिशन मध्ये सुद्धा अंतर हे विस्थापनापेक्षा जास्त असतं, कारण अंतर म्हणजे दोन बिंदूंमधलं ढोबळमानाने गॅप आणि विस्थापन म्हणजे त्या दोन बिंदूंमधली सगळ्यात कमीत कमी गॅप. ठीक आहे, हा फरक तुम्हाला कळायला पाहिजे. इथपर्यंत बरोबर आहे. आणि चाल ही वेगापेक्षा कशी असते, मग जास्त असते, कारण अंतर जास्त कापायचं असतं. तीनही स्टेटमेंट आपल्याला बरोबर बघायला मिळतात. मित्रांनो, उत्तर तुमचं ऑप्शन क्रमांक 4 पाहिजे. 1 अ ब क तीनही बरोबर. लक्षात घ्या, आपल्याला शाळेच्या पुस्तकांमधले हे स्टेटमेंट्स बघायला मिळतील. आपल्याला आयोगाने या स्टेटमेंट्सवर प्रश्न विचारलेले आहेत, माहिती असणं गरजेचं आहे. स्ट्रेट फॉरवर्ड तुमचे तिन्ही स्टेटमेंट बरोबर बघायला मिळतात. थोडक्यात गती, वेग, चाल, स्पीड, डिस्टन्स, अंतर, विस्थापन याच्या संकल्पनावरचा हा प्रश्न आहे. त्यामुळे या संकल्पना जास्तीत जास्त क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चलो पुढचं. आता इथे एक गणित विचारलंय बघा, एकदम सोपं आहे, लोड घेण्याचं काहीच काम नाहीये. तुम्हाला या गणिताबद्दल जर कळालं तर तुम्ही म्हणाल सर एवढं सोपं गणित होतं आणि आम्ही कदाचित सोडवलंच नाही. बघा काय आहे, सर्वसाधारणपणे जर एक वस्तू 20 मीटर पर सेकंद या चालीने ऊर्ध्व दिशेने फेकल्यास 15 मीटर उंचीवर तिची चाल किती असेल जर जी ची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतली तर. आता साधी गोष्ट आहे, एक प्रकारे कन्सिडर करता आपल्याला कुठलं सूत्र वापरावं लागणार आहे रे, एक प्रकारे चाल ओळखायची आहे, म्हणजेच काय व्हेलोसिटी आपल्याला ओळखायची, तर आपल्याला सदर आशयाचं सूत्र वापरायला इथे लागेल. तर आता यू ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, आपल्याला काय सांगितलेलं, एक वस्तू किती ऊर्ध्व दिशेने गेलेली होती तर 20 मीटर पर सेकंड, म्हणजे यू ची व्हॅल्यू काय आहे 20 मीटर पर सेकंड. त्यानंतर कन्सिडर करत असताना एक प्रकारे किती अंतरावर, म्हणजेच काय एस किती दिलेला आहे तर आपल्याला 15 मीटर अंतराचा दिलेला आहे. एस आपल्याला किती दिलेला आहे 15 मीटर अंतराचा दिलेला आहे. आणि त्यानंतर ए ची व्हॅल्यू आपल्याला किती सांगितलेली आहे, इथे कन्सिडर करत असताना 10 मीटर पर सेकंड सांगितलेली आहे. इथे कंसात दिलंय बघा, जी ची व्हॅल्यू काय घ्यायची, तीच ए ची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कुठे फेकलेलं आहे रे मित्रांनो, ऊर्ध्व दिशेने फेकलंय. म्हणजे जर समजा हा आपला पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, इकडनं वर फेकलेला आहे, म्हणजे ऍक्सिलरेशन पृथ्वीच्या केंद्रकाच्या कसं लागतंय, विरुद्ध लागतंय. म्हणजेच आपल्याला जी ची व्हॅल्यू काय, ए ची व्हॅल्यू म्हणजे टेक्निकली जी ची किंमत काय घ्यावी लागणार आहे, वजामध्ये घ्यावी लागणार आहे, उलटी घ्यावी लागणार आहे. का, कारण कळालं तुम्हाला ऊर्ध्व दिशेने लागलेलं आहे, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने ती गती कार्यरत असलेली बघायला मिळते. ठीक आहे, हे सूत्र तुम्हाला वापरायचं, या सूत्रामध्ये आहे ती व्हॅल्यू भरा, एकदम सोपं आहे. ठीक आहे, कन्सिडर करत असताना आपण काय बघतोय, इथे आपल्याला कशी व्हॅल्यू बघायला मिळणार आहे किंवा कशी व्हॅल्यू आपण भरत असताना बघतोय, यू ची व्हॅल्यू भरा इथे
20चा स्क्वेअर अधिक 2ची ही पुढची उरलेली व्हॅल्यू भरा. काय कन्सिडर होणार आहे इथे? एक प्रकारे ए ची व्हॅल्यू तुम्हाला किती घ्यायला सांगितलेली आहे? -10 घ्यायला सांगितलेली आहे आणि एस ची व्हॅल्यू किती घ्यायला सांगितलेली आहे? एक प्रकारे +15 घ्यायला सांगितलेली आहे. हे गणित सोडवा. 20चा वर्ग किती येतो? 400 येतो. त्यानंतर कन्सिडर करत असताना या दोघांमध्ये जेव्हा आपण बघितलं, सॉरी हे बरोबर, त्यानंतर कन्सिडर करत असताना हे किती झाले बघायचं झालं तर 10 × 2 -20 -20 × 15 किती झाले? -300 प्लस आणि वजा किती होतात? पुन्हा एकदा वजाच होतं. हे -300 बघायला मिळते. कन्सिडर करत असताना किती व्हॅल्यू आली? v ची आपल्याला 100 व्हॅल्यू आलेली बघायला मिळते. पण इथे ऑलरेडी काय सांगितलेलं आहे? स्क्वेअर सांगितलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला ही व्हॅल्यू कशी भरावी लागणार आहे? एक प्रकारे v ची व्हॅल्यू √मध्ये 100 म्हणजेच v ची व्हॅल्यू तुम्हाला 10 मीटर/सेकंड आलेली बघायला मिळते. ही व्हॅल्यू तुम्ही काढलेली बघायला मिळते. तुम्हाला सांगितलेली आहे की एक प्रकारे जर तुम्हाला गणित करायची असतील तर शाळेच्या पुस्तकांमधलीच गणित करा. त्याच्या बाहेर युजुअली आयोग जात नाही. फक्त आपल्याला त्याची नाव, रंग, रूप, नाव, गाव, फळ, फुल बदलून दिलेली असतात. परंतु युजुअली तुम्हाला हे ओळखता आली पाहिजे की ही पुस्तकं, ही गणितं आपल्या शाळेच्या पुस्तकांमध्ये बघायला मिळतील. हे एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. एकदम बेसिक आशयाचं गणित आहे, एकदम बेसिक. तुम्हाला या पद्धतीने उत्तर सोडवणं गरजेचं आहे. हे सूत्र वापरायचे हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुमचे गणित जास्तीत जास्त बरोबर येतील. ठीक आहे, चलो पुढचं. आता काय बघा, आता हा याच्यासारखा लॉजिकल प्रश्न नाही, याच्यासारखा सॉरी काळजी घ्या, H3N2 पसरलेला आहे, स्वतःची स्वतः काळजी घेणं अपेक्षित आहे. बघा आता या आशयाचा प्रश्न हा बेसिक लॉजिकचा प्रश्न आहे. याच्यासाठी दुसरं कुठलंच एक्सप्लेनेशन नाही मी असं म्हणेन. ठीक आहे, फक्त या माध्यमातून मला एक नवीन तुम्हाला स्ट्रक्चर सांगायचं आहे. बघा इथे कधी कधी आयोग असं सुद्धा टाकतं, ड ला वरीलपैकी सर्व टाकतं आणि फक्त ड असं ऑप्शन टाकून देतं. मग आपण तिथे शोधत बसतो आणि हे युजुअली आयोगाने मागच्या मेन्स पासून या वर्षीच्या मेन्समध्ये सुद्धा केलेले आहेत. चुकून ते आपल्याला प्रीमध्ये सुद्धा एक प्रकारे कन्वर्ट झालेले बघायला मिळू शकतं. ठीक आहे, बघा आता काय दिलेलं आहे? वस्तुमान हे सर्वत्र सारखे असते तर वजन हे स्थान परत्वे बदलते. ठीक आहे, योग्य विधान तुम्हाला इथे ओळखायचं आहे. वस्तुमान हे 0 असू शकते तर वजन कोणत्याही परिस्थितीत 0 असू शकत नाहीत. वस्तूचे वस्तुमान म्हणजे तिचे आंतरजनित गुणधर्म होय, म्हणजेच इंट्रिन्सिक प्रॉपर्टीज होय. तर वस्तूंचे वजन हे वस्तूचे बाह्यजनित म्हणजेच एक्स्ट्रिन्सिक प्रॉपर्टीज होय. आणि चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व. या 3 वाक्यांवर तुम्हाला विचार करायचा आहे. आता समजा एखादा हा पदार्थ पकडूया आपण, ठीक आहे, किंवा एखादी ही वस्तू पकडूया. या वस्तूच्या बाबतीमध्ये ही वस्तू एकतर स्थायू असेल, ठीक आहे, एकतर द्रव असेल किंवा एकतर वायू असणार आहे. ठीक आहे, स्थायू, द्रव, वायू हे कसं ठरतं रे? त्या वस्तूमध्ये असलेल्या घनतेवरनं काय ठरते रे? त्या वस्तूची वस्तुमान ठरत असते. म्हणजेच वस्तुमान म्हणजेच काय? ती वस्तू ज्या पदार्थांनी बनलेली आहे त्या पदार्थांचं त्या वस्तूमध्ये असणारं प्रमाण म्हणजे काय झालं? वस्तुमान झालं. कुठलीही गोष्ट घ्या, ती एखाद्या कुठल्या ना कुठल्या तरी घटकापासून, पदार्थांपासून, लहान लहान कणांपासूनच बनलेली असते. म्हणजेच काय? वस्तूचं वस्तुमान हे सर्वत्र आपल्याला सारखं असतं, कारण वस्तूचं वस्तुमान ही ते वस्तू ज्या पदार्थांनी बनलेली असते त्याच्यावर डिपेंड असतं. म्हणजे हा पेन आहे समजा, या पेनामध्ये जे काही घटक आपल्याला बघायला मिळतात त्याने याचं काय केलेलं आहे? मास तयार केलेला आहे, एक प्रकारे वस्तुमान तयार केलेलं आहे. हा पेन मी जगाच्या पाठीवर कुठेही घेऊन गेलो तरी याच्यामधल्या वस्तुमानामध्ये फरक पडणार आहे का मित्रांनो? अजिबात पडणार नाहीये. म्हणजेच काय? वस्तूचं वस्तुमान हे सर्वत्र सारखे असते. इथपर्यंत स्टेटमेंट बरोबर आहे. पुढचं बघा, तर वजन हे स्थान परत्वे बदलते. आता आपण सर्वाधिकपणे बघतो की समजा पृथ्वीवर आपलं वजन 66 किलो असेल तर 1/6 म्हणजे चंद्रावर आपण 11 किलोचे होऊन जातो. ठीक आहे, किंवा याच पद्धतीचं कॅल्क्युलेशन आपल्याला नेहमी येतं. हे एक प्रकारे कन्सिडर करायचं झालं तर वजन चंद्रावर गेल्यावर आपल्याला कमी का भासतं? कारण तिथे असणाऱ्या गुरुत्वाकर्षण पद्धतीवर किंवा गुरुत्वाकर्षणवर ते कसं असतं? डिपेंड असतं. म्हणजेच काय? वस्तूचं वजन जे आहे हे त्या वस्तूच्या अंतर्गत पेक्षा बाह्य घटकांनी बदललेलं असतं किंवा बाह्य घटकांनी तयार झालेलं असतं. इन्क्लुडिंग जर सांगायचं झालं तर ते स्थान परत्वे बदलतं. म्हणजे समजा आपली ही पृथ्वी आहे, बरोबर, पृथ्वी अंडाकृती बघायला मिळते. आपल्याला मध्ये इक्वेटर आहे, इक्वेटरच्या इथे आपल्याला वेगळं वस्तूचं वजन बघायला मिळेल. तसं त्यानंतर आपण पोलकडे जाताना त्याच्या वजनामध्ये फरक पडेल आणि त्याच्यानंतर एक प्रकारे जेव्हा आपण ते प्रॉपर पोलवर जाऊ तेव्हा सुद्धा त्याच्या वजनावर फरक पडेल. कारण गुरुत्वाकर्षण आपण बघतो की आपल्याला पोलमध्ये कसं बघायला मिळतं? जास्त बघायला मिळतं आणि इक्वेटरवर आपल्याला कमी बघायला मिळतं. म्हणजेच काय? वस्तूचं वजन हे स्थान परत्वे सुद्धा बदललेलं आपल्याला बघायला मिळतं. पहिलं स्टेटमेंट इथे डॉट बरोबर आहे. आता अ बरोबर असलेले आपल्याला फक्त एकच
एकच ऑप्शन कट होतो, बाकी सर्व ठिकाणी बरोबर दिले. पुढे वस्तुमान हे शून्य असू शकते, तो वजन कोणत्याही परिस्थितीत शून्य असू शकत नाही. मित्रांनो, हे एक्झॅक्ट उलट करायचंय, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. वस्तुमान हे कोणत्याही परिस्थितीत शून्य असू शकत नाही, तर वजन कधी कधी शून्य असू शकते. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, सरळ साधी गोष्ट आहे, वस्तूचं वस्तुमान हे वस्तूच्या अंतर्जनित गुणधर्मांवर, म्हणजे ती वस्तू ज्या पदार्थांनी तयार केलेली आहे त्याच्यावर डिपेंड असते. म्हणजेच काय, कुठल्या तरी गोष्टीमध्ये ऍटलिस्ट मोल ग्रॅम एवढ्या व्हॅल्यूचं सुद्धा काय बघायला मिळणार आहे, आपल्याला घटक बघायला मिळणार आहे. म्हणजेच वस्तूचं वस्तुमान हे नेहमी काही ना काहीतरी असतंच. ती वस्तू जर कशाने तरी बनलेली आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी पदार्थ हे असणारच आहेत, कारण वस्तूचं वस्तुमान हे वस्तूच्या अंतर्गत गोष्टींवरनं ठरत असतं. दुसरं स्टेटमेंट इथे चुकीचं आहे आणि कन्सिडर करत असताना ते चुकीचं का आहे, कारण ब चं कारण आपण क मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. वस्तूचे वस्तुमान म्हणजे तिचे अंतर्जनित गुणधर्म, ती ज्याच्यापासून तयार होते ते, आणि कोणत्याही परिस्थितीत वजन हे आपल्याला कधी कधी शून्य असू शकतं. का, कारण एक प्रकारे वस्तूचं वजन हे वस्तूच्या बाह्यजनित गुणधर्मांवर डिपेंड असतं. ब स्टेटमेंट जर तुम्ही एक प्रकारे बदललं, म्हणजे इथे कन्सिडर करत असताना अ आणि क हे बरोबर आहे, उत्तर तुमचं ऑप्शन क्रमांक 4 पाहिजे. परंतु तुम्हाला ब स्टेटमेंट का चुकीचं आहे, कारण ब चं कारण एक प्रकारे आपण क मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. ब स्टेटमेंट कसं पाहिजे होतं, वस्तुमान हे कोणत्याही परिस्थितीत शून्य असू शकत नाही, तर वजन हे शून्य असू शकते. या पद्धतीने तुम्हाला बघून घेणं गरजेचं होतं. थोडक्यात एक प्रकारे वस्तू कशी तयार होते, स्थायू, द्रव, वायू, या कन्सेप्टवरचा हा प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळतो. स्ट्रेट फॉरवर्ड ब चुकीचं आहे. ब चुकीचं असल्यावर तुमचा ऑप्शन 2 आणि ऑप्शन 1 सुद्धा कट होईल आणि एकच उत्तर ऑप्शन उरेल अ आणि क योग्य. ठीक आहे, थोडं लॉजिक लावण्याचा प्रयत्न करा, या पद्धतींवरनं तुमची उत्तरं सुटतील. पुढचा प्रश्न बघा. आता हा सुद्धा एक प्रकारे आर्किमिडीसच्या तत्वावर असलेला प्रश्न बघायला मिळतो. एखाद्या भांड्यातील द्रव्याचा कोणत्याही बिंदूपाशी असणारा दाब खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून नसतो. आर्किमिडीसने काय सांगितलं रे मित्रांनो, समजा ही एक वस्तू आहे किंवा एक प्रकारे आपण समजूया की एक कंटेनर आहे. या कंटेनरमध्ये आपण एक प्रकारे एक मोठा डस्टर टाकला किंवा एक मोठा पेन टाकला आणि हे पूर्णपणे पाण्याने भरलेलं आहे. ठीक आहे, मग आर्किमिडीस काय म्हणतो, या वस्तूचं जेवढं आपल्याला आकारमान बघायला मिळेल, ठीक आहे, या वस्तूचं जेवढं आपल्याला आकारमान बघायला मिळेल, या आकारमानाला जेवढं क्षेत्र व्यापायचं आहे तेवढं ते क्षेत्र इकडचं त्या बाटलीतलं किंवा बादलीतलं वापरलं जाईल किंवा त्या टबमधलं वापरलं जाईल, आणि त्याच्या आकारमानाने जेवढं एक प्रकारे प्राणी व्यापलेलं आहे किंवा पाणी एक प्रकारे तिथे कन्सिडर केलं जातंय, तेवढं पाणी काय केलं जाईल, बाहेर टाकलं जाईल. थोडक्यात हे आपल्याला काय सांगितलेलं होतं, एक प्रकारे कन्सिडर करत असताना आर्किमिडीसने सांगितलेलं होतं. आणि तुम्ही स्वतः बघा, तुमच्या समोर जर तुम्ही बादली घेतली किंवा जा आता एक प्रकारे बादली पूर्णपणे पाण्याने भरा आणि त्याच्यामध्ये समजा एखादी पाण्याची बॉटल आहे ती बुडवण्याचा प्रयत्न करा. पाण्याच्या त्या बादलीमध्ये कुठल्याही बिंदूपासून किंवा एक प्रकारे समजा हे समजा वरून तुम्ही बादलीकडे बघतायत, तुम्ही मध्यभागी एक प्रकारे त्या बादली पूर्णपणे पाण्याने भरलेली असताना बाटली आत टाकायचा प्रयत्न करा. तुम्ही बाजूने बादली आत टाकायचा म्हणजे बॉटल आत टाकायचा प्रयत्न करा. तुम्ही या बाजूने बॉटल आत टाकायचा प्रयत्न करा. सर्व ठिकाणी पाण्यावर कसा दाबला जातो, एक प्रकारे इक्वल दाब काय केला जातो, तयार केला जातो. सर्व ठिकाणाचं चारी बाजूंनी पाणी कसं आहे आपल्याला बाहेर पडत असलेलं बघायला मिळतं. याच्याबद्दलचाच आर्किमिडीसच्या तत्वावरचा हा प्रश्न आहे. एखाद्या भांड्यातील द्रव्याचा कोणताही बिंदूपाशी असणारा दाब हा एक प्रकारे समसमान पद्धतीने काय केला जातो, सर्व ठिकाणी दाब एक प्रकारे पसरला जातो. तो एक प्रकारे द्रवाची घनता, द्रवावर असणारे गुरुत्वीय त्वरण आणि द्रव्याची खोली याच्यावर डिपेंड असतो. जेवढी जास्त खोली तेवढा जास्त दाब आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, एवढं या पद्धतीने लक्षात ठेवलं तरी चालेल. द्रव्य असणाऱ्या भांड्याच्या आकृतीवर तो अजिबात डिपेंड नसतो. तुम्ही बादलीमध्ये पाणी घ्या किंवा उद्या उठून मोठ्या टबमध्ये पाणी घ्या किंवा उद्या उठून तुम्ही एका ग्लासामध्ये पाणी घ्या, काहीच फरक पडत नाही. उर्वरित कन्सिडर करत असताना त्या ग्लासातल्या पाण्यामध्ये सुद्धा पूर्णपणे भरल्यानंतर तुम्ही पेन बुडवायचा प्रयत्न करा, इक्वल साईडनी काय होतं, एक प्रकारे पाणी बाहेर येतं. का, कारण त्या एक प्रकारे कन्सिडर करत असताना पाण्यामध्ये बाह्य घटक टाकलेला असताना जो काही दाब त्या द्रवावर तयार केला जातो तो द्रवाच्या घनतेवर, त्या द्रवावर असलेल्या गुरुत्वीय त्वरणावर आणि ते द्रव किती खोलीत बुडलेला आहे त्याच्यावर इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो. तुम्ही इकडनं जरी ती बाटली टाकायचा प्रयत्न केला तरी त्याचं जे प्रेशर आहे ना ते इथे इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे आणि सर्व ठिकाणावरनं इक्वल पाणी बाहेर येणार आहे. तुम्ही मधोमध एक प्रकारे बाटली बुडवण्याचा प्रयत्न करा, सेम लॉजिक लागू होणार आहे. तुम्ही कुठल्याही साईडनी बुडवण्याचा प्रयत्न करा, सेम लॉजिक लागू होणार आहे. थोडक्यात सांगायचं काम काय की एक प्रकारे पाण्यामध्ये असणाऱ्या द्रव्याच्या कोणत्याही बिंदूपाशी असणारा दाब हा इतर सर्व द्रव्यावर समसमान पद्धतीने कसा जातो, एक प्रकारे विखुरला जातो आणि तो द्रवाची घनता, द्रवावर असणारे गुरुत्वीय त्वरण आणि द्रव्याची खोली याच्यावर डिपेंड असतो. भांड्याच्या कोणत्याही प्रकारे आकृतीवर तो डिपेंड नसतो. उत्तर तुमचं ऑप्शन क्रमांक 4 राहील. ठीक आहे, तो त्याच्यावर डिपेंड नसतो. ठीक आहे, इथे कुठला नाही हे विचारलेलं होतं. आर्किमिडीसचं तत्व एकदा वाचून घ्या, प्रश्न त्याच्यावरच विचारलेला आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे
इकडनं आपलं केमिस्ट्री सुरू होतंय बघा. पुन्हा एकदा व्याख्येवर प्रश्न विचारलेला आहे, पुन्हा एकदा बेसिकवर प्रश्न विचारलेला आहे. काय बघा, अष्टक पूर्ण करण्यासाठी मूलद्रव्य जेवढे इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात अशा इलेक्ट्रॉनच्या संख्येला मूलद्रव्यांची काय असे म्हणतात सांगा मित्रांनो. एकदम सोपं आहे, याला काय म्हणतो आपण, संयुजा म्हणतो. नेहमी काय करत होतं की एक प्रकारे ऑक्टेट तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच काय, आपण KLMN बघतो बघा. या KLMN मध्ये काय आहे की एक प्रकारे मध्ये काय असतं, प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन असतात. त्यानंतर बाजूला आपल्याला इलेक्ट्रॉनच्या काय बघायला मिळतात, रेषा बघायला मिळतात. ही K रेषा असते, ही L रेषा असते, पुढे M आहे, इथे N रेषा आपल्याला बघायला मिळते. आणि कन्सिडर करत असताना याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की एक प्रकारे ह्या रेषा ज्या आहेत या पूर्ण करण्याचा, या रेषा पूर्ण भरण्याचा काय केला जातो, प्रयत्न केला जातो. मग याच्यामध्ये जेव्हा दुसरी रेषा भरण्यासाठी एखादं कुठलाही मूलद्रव्य ऑक्टेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी एक तर ते मूलद्रव्य घेते किंवा मूलद्रव्यामधला एखादा इलेक्ट्रॉन घेते किंवा दुसऱ्या एखाद्या घटकाला इलेक्ट्रॉन देते आणि याच पद्धतीमधनं ते काय आहे, रासायनिक अभिक्रियेमध्ये समाविष्ट होते. मग उद्या उठून रासायनिक अभिक्रियेमध्ये एक प्रकारे इलेक्ट्रॉनच्या देण्या घेण्याच्या पद्धतीने मूलद्रव्य जेव्हा समाविष्ट होतात तेव्हा त्या इलेक्ट्रॉनची काय म्हणतात, एक प्रकारे संयुजा असं म्हणतात. तुम्हाला एक्झॅक्ट व्याख्या वाचून दाखवतो, शाळेच्या पुस्तकामध्ये आहे बघा, एक प्रकारे नमूद केलेली आहे. अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी मूलद्रव्ये इतर मूलद्रव्यांकडून इलेक्ट्रॉन्स घेतात किंवा त्यांना देतात. अष्टक पूर्ण करण्यासाठी मूलद्रव्य जेवढे इलेक्ट्रॉन्स देतो किंवा घेतो त्या दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला मूलद्रव्याची काय म्हणतात, संयुजा म्हणतात. म्हणजे कन्सिडर करायचं झालं तर समजा आपण म्हणूया की एक प्रकारे सोडियम आहे. ठीक आहे, सोडियमची आपल्याला काय बघायला मिळते, 11 त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बघायला मिळतात. ते कसे बायफर्गेट होतात मित्रांनो, आधी आतलं भरेल म्हणजे 2 चा एक कॉलम भरेल, मग 8 चा कॉलम भरेल आणि नंतर 1 चा कॉलम भरेल. एक प्रकारे सोडियमला हे ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी हा एक इलेक्ट्रॉन जो आहे हा दुसऱ्याला द्यावा लागतो. जेव्हा एक प्रकारे सोडियम हा दुसरा इलेक्ट्रॉन देईल तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, सोडियमची एक काय झाली, संयुजा झाली. त्यानंतर कन्सिडर करत असताना समजा आपण इथे बघूया क्लोरीन आहे. ठीक आहे, क्लोरीनच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर एक प्रकारे क्लोरीनमध्ये आपल्याला किती बघायला मिळतात रे, 17 मूलद्रव्य बघायला मिळतात. ते कसे विखुरलेले आहेत, पहिल्या लाईनीमध्ये 2 असतात, दुसऱ्या लाईनीमध्ये 8 बघायला मिळतात, तिसऱ्या लाईनीमध्ये 7 आहेत. यांना ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी काय करावं लागणार आहे, एक इलेक्ट्रॉन हा घ्यावा लागणार आहे. मग एक प्रकारे क्लोरीनची संयुजा काय झाली, आपल्याला 1 बघायला मिळते. ठीक आहे, अशी 1 2 3 4 पर्यंत संयुजा आपल्याला विखुरलेल्या बघायला मिळतात. क्षमता मर्यादा असं काहीच नसतं. स्वरूपण रचना म्हणजेच एक प्रकारे कन्फिगरेशन स्ट्रक्चर म्हणजेच काय, ही KLMNची प्रतिकृती की ज्याच्या माध्यमातून मूलद्रव्य एकमेकांसोबत रासायनिक अभिक्रिया करत असतात. ठीक आहे, या पद्धतीने जरी हे लक्षात ठेवलं असतं तरी डेटा सोपा झाला असता आणि मोस्टली हे तुमचं बरोबर आलं असेल, तुम्हाला या व्याख्या पाठ असतात. चलो, आता पुढचा प्रश्न आहे एक प्रकारे मॉडर्न पिरियोडिक टेबलचा आपल्याला हा प्रश्न बघायला मिळतो. अगदी लॉजिकल प्रश्न आहे. याच्यानंतर मॉडर्न पिरियोडिक टेबलवर आपल्याला प्रश्नच येणार नाही कारण ऑलमोस्ट सगळं विचारून आता झालेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो काय काय करायचं आहे. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आपण बघतोय, सगळ्यात पहिल्यांदा कोणी प्रयत्न केलेला होता रे, तर ड्रोबे-रायनरची त्रिके ती एकदा समजून घ्यायची. त्यानंतर न्यूलँडचे ऑक्टेव्स एकदा समजून घ्यायचे. त्यानंतर एक प्रकारे मेंडेलिव्हचा पिरियोडिक टेबल समजून घ्यायचा आणि त्यानंतर हेनरी मोस्लेचा मॉडर्न पिरियोडिक टेबल समजून घ्यायचा. खास करून या सर्वांना एका पानामध्ये बसवायची सवय लावा. आपल्या टेलिग्राम चॅनलला मी हे सर्व टाकणार आहे, तुम्ही तिथे जॉईन होऊन हे बघू शकता. तुम्हाला या पद्धतीमधनं सुद्धा डेटा कळणार आहे, परंतु एका पानावर 1 पॉईंट या पद्धतीने 1 मार्क मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, आता योग्य विधाने विचारलेले आहेत. इथे एक प्रकारे आपण काय बघतोय, आवर्त सारणीतल्या गणांबद्दल आणि आवर्त सारणीतल्या एक प्रकारे कन्सिडर करत असताना आवर्तनांबद्दल प्रश्न आहे. जर सांगायचं झालं तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये म्हणजे हेनरी मोस्लेच्या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये आपल्याला काय बघायला मिळतात रे, 7 आवर्तने बघायला मिळतात आणि काय बघायला मिळतात रे, 18 गण बघायला मिळतात. ठीक आहे, या पद्धतीचा हा प्रश्न विचारलेला आहे. आवर्तनांच्या बाबतीमध्ये सांगतो मित्रांनो, फक्त लक्षात घ्यायचं की एक प्रकारे जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा या आवर्त सारणीतले जे काही 7 घटक असतात त्यांच्याबद्दल आपल्याला काय प्रश्न विचारला जातो की पहिलं आवर्तन काय आहे, दुसरं आवर्तन काय, 7वं आवर्तन काय, इथपर्यंत आपल्याला प्रश्न इथे विचारलेला गेलेला आहे. तर लक्षात ठेवायचं, जे पहिलं आवर्तन आपल्याला बघायला मिळतं या पहिल्या आवर्तनामध्ये 2च मूलद्रव्य असतात, एक हायड्रोजन आणि एक हेलियम, आणि याला आपण काय म्हणतो, लघुत्तम आवर्तन म्हणतो. काय म्हणतो, लघुत्तम. म्हणजे एक प्रकारे काय, सगळ्यात शॉर्टेस्ट पिरियड आपण म्हणत असतो. ठीक आहे, एक प्रकारे आवर्तन म्हणजे काय, पिरियड जे आडव्या लाईन्स आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर कन्सिडर करत असताना जे दुसरं आणि तिसरं आवर्तन आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला 8 मूलद्रव्य प्रत्येकी बघायला मिळतात आणि याला आपण काय म्हणतो, एक प्रकारे
लघु आवर्तन म्हणतो. लघुत्तम नंतर काय येतं, लघु आवर्तन आपण कन्सिडर करतो. त्यानंतर जे आपल्याला चौथं आणि पाचवं आवर्तन बघायला मिळतं, जे आपल्याला परीक्षेत विचारलेलं आहे किंवा प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये 18 आपल्याला मूलद्रव्य बघायला मिळतात आणि याला आपण काय म्हणतो, दीर्घ आवर्तन म्हणतो. त्यानंतर कन्सिडर करत असताना 6व्या आवर्तनामध्ये आपल्याला 32 मूलद्रव्य बघायला मिळतात, याला आपण काय म्हणतो, एक प्रकारे दीर्घोत्तम, ठीक आहे, दीर्घोत्तम आवर्तन बघायला मिळतो किंवा आवर्तन असं म्हणतो. आणि 7वं आवर्तन जे आहे हे एक प्रकारे आपण काय कन्सिडर करतो, त्याला आपण अपूर्ण आवर्तन असं म्हणतो. ठीक आहे, हे लाईनीत तुम्हाला माहिती पाहिजे, एकाच प्रश्नात नाही तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आहेत. लक्षात ठेवा काय पहिलं आवर्तन कसं आहे, त्याच्यामध्ये 2च मूलद्रव्य आहेत, लघुत्तम म्हणतो हायड्रोजन हेलियम. दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तनामध्ये 8 मूलद्रव्य आहेत, लघु आवर्तन म्हणतो. चौथ्या आणि पाचव्यामध्ये 18 मूलद्रव्य आहेत, ज्याला आपण दीर्घ आवर्तन म्हणतो. प्रश्नामध्ये आपल्याला दीर्घोत्तम दिलेला असल्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे, चौथ्या आणि त्यानंतर 6व्याला ज्याच्यामध्ये आपल्याला 32 मूलद्रव्य बघायला मिळतात त्याला आपण दीर्घोत्तम म्हणतो आणि 7व्याला आपण काय म्हणतो, एक प्रकारे अपूर्ण आवर्तन म्हणतो. त्यानंतर आधुनिक आवर्त सारणीमध्ये गण सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. या गणांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला खास करून गण नंबर 17 आणि गण नंबर 18 याच्याबद्दलच प्रश्न येतो किंवा याच्याबद्दलच आयोगाने 10 वेळा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये काय करायचं, फक्त तुम्हाला उलटं करायचं. तर लक्षात ठेवायचं या आधुनिक आवर्त सारणीमध्ये असणाऱ्या गणांमध्ये गण 17 आपल्याला काय बघायला मिळतो, हॅलोजन दर्शवणारा किंवा हॅलोजन वायूंचा बघायला मिळतो आणि गण 18 हा राजवायू किंवा एक प्रकारे निष्क्रिय वायू यांचा बघायला मिळतो. हे सुद्धा उलटं केलेलं आहे, त्याच्यामुळे एक प्रकारे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचे स्थान त्यांच्या प्रोटॉन संक्रमणावरून ठरते. मित्रांनो, हे स्टेटमेंट मात्र आपल्याला बरोबर बघायला मिळते आणि वरील पैकी सर्व हे स्टेटमेंट ऑलरेडी येणार नाही किंवा हे उत्तर येणार नाही, कारण पहिले 2 चुकीचे बघायला मिळते. ठीक आहे, उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला बघायला मिळेल. युजुअली लक्षात ठेवायचं डोबेरायनरची त्रिक, त्यानंतर न्यूलँडची ऑक्टेव्स आणि मेंडेलिव्हचा मॉडर्न पिरियडिक टेबल एक प्रकारे किंवा मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल हा एक प्रकारे कन्सिडर करत असताना ॲटॉमिक वेट यांच्यावर डिपेंड आहे. ते हेनरी मोसले याचा मॉडर्न पिरियडिक टेबल आपल्याला कशावर बघायला मिळतो, ॲटॉमिक नंबर याच्यावर डिपेंड असलेला बघायला मिळतो. त्यामुळे या पद्धतीने ते लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. आणि खास करून मेंडेलिव्ह आणि मॉसले या दोघांच्या पिरियडिक टेबल मधलं जे काही कंपॅरिझन आहे हे कंपॅरिझन करायचा प्रयत्न करायचा. आयोग या कंपॅरिझनवर प्रश्न विचारतं किंवा मागच्या गट क मध्ये आयोगाने तर डायरेक्ट ते SPDFच्या ग्रुपवर प्रश्न विचारलेला होता. त्या ग्रुपमध्ये कोणकोणते आणि कसे कसे मूलद्रव्य आहेत ते एकदा बघून घ्या. चुकून त्याच्यावर प्रश्न आला तर आपला तो बरोबर येणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपला तो प्रश्न बरोबर येणं गरजेचं राहील. त्यानंतर पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या तापमानाला कार्बन डायऑक्साईड या वायूस उच्च दाब दिल्यास त्याचे रूपांतर कार्ड बर्फ किंवा एक प्रकारे कार्ड आईस मध्ये होते. मित्रांनो, याच्याबद्दलचा आपल्याला एकदम साधा सरळ सोपा प्रश्न आयोगाने एकदा विचारलेला होता, तो म्हणजे शुष्क बर्फ. याच्याबद्दल कशाबद्दल, शुष्क बर्फ याच्याबद्दल ऑलरेडी आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेला होता, ज्याला आपण ड्राय आईस म्हणतो. लक्षात ठेवायचं कार्बन डायऑक्साईड वायूला जेव्हा उच्च दाब दिला जातो आणि उच्च दाब दिल्यानंतर -57 डिग्री सेल्सिअसला किंवा -71 डिग्री फॅरेनहाईटला त्याचं त्या तापमानाला अचानक त्याचं काय केलं जातं, प्रसरण होऊ दिलं जातं आणि तो एक प्रकारे कशामध्ये रूपांतर होतो, स्थायी रूपात रूपांतर होतो. त्याला आपण काय म्हणतो, शुष्क बर्फ म्हणतो. पण इथे आपण काय विचारलेलं आहे, कार्ड बर्फ म्हणजेच कार्ड आईस याच्याबद्दल प्रश्न विचारलाय. तर लक्षात ठेवायचं शुष्क बर्फालाच कार्ड आईस सुद्धा म्हणतात. परंतु कन्सिडर करायचं झालं तर याचं तापमान आपल्याला किती बघायला मिळतं, -78.5 डिग्री सेल्सिअस बघायला मिळतं. एक प्रकारे एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. आणि शुष्क बर्फाचा उपयोग एक प्रकारे अन्न पदार्थ साठवण्यासाठी केला जातो. शुष्क पदार्थावरील दाब कमी केल्यास तो एक प्रकारे सरळ पद्धतीमध्ये काय असतो, वायू रूपामध्ये असतो. त्यामुळे हे दोनही पॉईंट इथे लक्षात ठेवायचे. -57 डिग्री सेल्सिअसला तो काय असतो, एक प्रकारे कार्ड आईस असतो किंवा शुष्क बर्फ असतो. आणि त्यानंतर जेव्हा त्याचा एक प्रकारे त्याला कन्सिडर करत असताना त्याच्यावरील दाब तयार करून वायू रूपात निर्माण करायचं असतं, तर तेव्हा त्याला -78.5 डिग्री सेल्सिअसला काय केलं जातं, ट्रान्सफर केलं जातं. ड्राय आईस म्हणजेच एक प्रकारे काय आहे, कार्ड बर्फ आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, या पद्धतीने ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या पद्धतीने बघून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे कार्बन डायऑक्साईडच्या याच्याबद्दल ऑलरेडी प्रश्न आलेला आहे, -57 डिग्री सेल्सिअस बद्दल, शुष्क बर्फाबद्दल 2 ते 3 वेळा प्रश्न आपल्याला कंबाईनच्या वेगवेगळ्या जेव्हा PSI STI ASO वेगवेगळे होते त्याच्याबद्दल आयोगाने विचारलेला आहे. त्यामुळे याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. शाळेच्या पुस्तकांमध्ये याचा उल्लेख बघायला मिळेल. पुढे
आता बघा, हाच प्रश्न मी तुम्हाला मगाशी 2 मिनिटांमध्ये सांगितलेला होता, एक प्रकारे धातू अधातूंच्या गुणधर्माबद्दल, आणि आता त्याच्यावर काय विचारलेले आहेत, त्याचे अपवाद याच्याबद्दल प्रश्न विचारलाय मित्रांनो. सरसकट साधी संकल्पना आहे, ठीक आहे, सरसकट साधी संकल्पना आहे. याच्यामध्ये आपण काय बघतो रे, लक्षात ठेवा, याच्यामध्ये आपण फोकस कशावर केलेला आहे, धातूच्या भौतिक गुणधर्मांवर फोकस केलेला आहे, आणि मग त्याला असणारे अपवाद कुठले कुठले याच्यावर फोकस केलाय. बघा, चकाकी जर सांगायचं झालं तर धातूला काय असते, चकाकी असलेली आपल्याला बघायला मिळते. धातूला काय बघायला मिळते, आपल्याला चकाकी असलेली बघायला मिळते. परंतु त्याला अपवाद कोण आहे, तर लक्षात ठेवायचं, त्याला अपवाद आपल्याला सोडियम आणि पोटॅशियम बघायला मिळतं. धातूला जे आपल्याला चकाकी बघायला मिळते त्याला अपवाद काय आहे, आपण एक प्रकारे कन्सिडर करायचं झालं तर सोडियम आणि पोटॅशियम आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच एक प्रकारे सोडियम आणि पोटॅशियम एक प्रकारे काय होत नाही, चकाकत नाही, त्यांची चकाकी जास्त वेळ राहत नाही. ठीक आहे, अचं तुमचं एक पाहिजे. तन्यता म्हणजे डक्टिलिटी, याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर एक प्रकारे कितीही ताणले गेल्यानंतर त्याचं वायरमध्ये स्वरूप रूपांतर करू शकतो, एकदम पातळ तारांमध्ये त्याचं रूपांतर करू शकतो. परंतु याला एक प्रकारे जो काही अपवाद कन्सिडर करायचा असतो तर याला काय आहे, पारा आहे. पाऱ्याचं रूपांतर आपल्याला त्या पद्धतीमध्ये करता येत नाही. वर्धनीयतेच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर एक प्रकारे त्याला झिंक हा अपवाद आहे, आणि उष्णतेचे वहन युजली कोण करत असतं, तर आपले धातू करत असतात. परंतु त्याला अपवाद आपल्याला काय बघायला मिळतो, शिसे बघायला मिळतो. स्टेट फॉरवर्ड 1 2 3 4 हे उत्तर आहे. याच्याबद्दल आयोगाने कंबाईनच्याच गट ब च्या किंवा गट क च्या कुठल्या तरी पेपरमध्ये आपल्याला 1 लाइनर प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हे अपवाद आणि धातूचे गुणधर्म पाठ पाहिजेत. काय करायचं, सरसकट एक पान घ्यायचं, ठीक आहे, त्याच्या पहिल्या पानावर धातूचे गुणधर्म आणि एक प्रकारे त्याच्या दुसऱ्या पानावर अधातूंचे गुणधर्म हे एक प्रकारे तुमच्या भाषेमध्ये लिहून काढायचे. म्हणजे तन्यता लिहिली की बाबा धातू तन्य असतात आणि त्याला अपवाद काय लगेच लिहून घ्या. अधातू यांच्यामध्ये तन्यता नसते परंतु त्याला अपवाद काय आहे तो इथे लिहून घ्या. धातू चकाकतात म्हणजे ठीक आहे, धातू चकाकतात, त्याला सोडियम आणि पोटॅशियम इथे अपवाद आहे, परंतु अधातू चकाकत नाही, पण मग त्याला तिकडनं अपवाद कोण आहे तर हिरा आहे. ठीक आहे, त्यामुळे या अँगलने एक प्रकारे तुम्ही एका पेजवर एक ह्या गोष्टी जर लिहून काढल्या तर तुम्हाला सोपा पडेल. आणि मी माझ्या टेलिग्राम चॅनलला हे टाकणार आहे, तुम्ही तिकडनं सुद्धा डेटा हा बघू शकता. ठीक आहे, उत्तर स्ट्रेट फॉरवर्ड 1 2 3 4 पाहिजे होतं. थोडक्यात हा प्रश्न आपल्या असलेल्या नॉलेजच्या इम्प्लिमेंटेशनवर विचारलेला आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आयोगाचा एखादा असा प्रश्न असतो, बघा एखादा असा प्रश्न असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी घटक विचारलेले असतात, काही ना काहीतरी घटकांची आपल्याला संरचना विचारलेली असते. आयोगाने आपल्याला त्या टंगस्टन, स्टील यांच्याबद्दल ऑलरेडी विचारलेलं आहे. ठीक आहे, किंवा झिंक याच्याबद्दल ऑलरेडी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्याच आशयाचा प्रश्न आहे बघा, पेट्रोलियमचा भाग असलेल्या नैसर्गिक वायूत सर्वाधिक प्रमाण खालीलपैकी कोणत्या घटकाचे असते. आता इथे कन्सिडर करायचं झालं तर नैसर्गिक वायू म्हणजेच पेट्रोलियमचा एक भाग आहे, हे आधी तुम्हाला माहिती पाहिजे. आणि कन्सिडर करायचं झालं तर एक प्रकारे आपल्याला जो काही नैसर्गिक वायू असतो तो नैसर्गिक वायू पेट्रोलियमच्या स्वरूपामध्ये आपल्याला निसर्गतः आढळत असतो, आणि याच्यामध्ये आपल्याला सर्वाधिक प्रमाण 85% हे कशाचं बघायला मिळतं, मिथेनचं बघायला मिळतं. उत्तर काय पाहिजे, ऑप्शन क्रमांक 4. 85% याच्यामध्ये काय बघायला मिळतो, मिथेन बघायला मिळतो. 10% याच्यामध्ये काय बघायला मिळतो, इथेन बघायला मिळतो. त्यानंतर 3% याच्यामध्ये काय बघायला मिळतो, प्रोपेन आणि ब्युटेन बघायला मिळतो. परंतु ह्याच्याही पुढे जाऊन एक प्रकारे जर तुम्हाला एकदम छोट्या प्रमाणात जर बघायचं झालं तर या नैसर्गिक वायूमध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर हायड्रोजन सल्फाईड आणि त्यानंतर नायट्रोजन हे सुद्धा बघायला मिळतात. याच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं राहिलं. लक्षात ठेवायचं, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे असणारच आहेत. सर्वाधिक प्रमाण हे मिथेनचंच असणार आहे. आणि याच्याच माध्यमातून मग आपण जेव्हा बघतो की बायोगॅस वगैरे निर्मितीच्या माध्यमातून सुद्धा बायोगॅसमध्ये सुद्धा सर्वाधिक प्रमाण कशाचं असतं, मिथेनचं असतं. ठीक आहे, त्या पद्धतीने जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. आणि बायोडिझेल पॉलिसी आपल्याकडे जी 2018ला आली, 2021 मध्ये तिच्यामध्ये आपण नवीन अमेंडमेंट केल्या, त्यानुसार इथेन आणि मिथेन याच्याबद्दलचे दोन्ही घटक आपल्याला माहिती असणं गरजेचे आहेत. आणि ह्याच घटकांना आपण एक प्रकारे किंवा हेच सर्व वायू वगैरे आपल्याला बघायला मिळतात ते कुठे आपल्याला त्यांचं अस्तित्व असतं, ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये सुद्धा बघायला मिळतं. त्यामुळे कृपया त्याच्यावर सुद्धा फोकस करायचा. ग्रीन हाऊस गॅसेस कुठले किंवा एक प्रकारे कशाला ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात हे आयोगाने ऑलरेडी विचारलेलं आहे. नीट बघून घ्या. पुढच्या वेळेस मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की ग्रीन हाऊस गॅसेसची एक प्रकारे सुरुवात किंवा ग्रीन हाऊस गॅसेस बद्दल एक प्रकारे संकल्पना कुठल्या शास्त्रज्ञाने शोधून काढली. ठीक आहे, त्या शास्त्रज्ञाचं नाव सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर बघा मित्रांनो, इकडचे आता पुढचे 5 प्रश्न आपल्याला कशाचे बघायला मिळतील तर आपल्या बायोचे बघायला मिळणार आहेत. बायोबद्दल बघत असताना एक प्रश्न तरी मित्रांनो आपल्याला सेल ऑर्गनेलाज वर बघायला मिळतो, म्हणजेच एक प्रकारे पेशी अंगकांच्या बद्दल बघायला मिळतो. तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, पर पेज घ्यायचं, प्रत्येक पेजवर एक एक पेशी अंगक, त्याचे फायदे, त्याचे गुणधर्म, त्याचे आढळ, त्यांचं स्वरूप आपल्याला विचारलं जाऊ शकतं, माहिती असणं गरजेचं आहे. इथे त्याच माध्यमातून एक मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवातीला आंतरद्रव्य जालिका हे त्याचं उत्तर आहे.
ठीक आहे, एंडोप्लास्मिक रेटिक्युलम हे त्याचं उत्तर असणार आहे. परंतु कन्सिडर करत असताना बाकीचे जे सुद्धा आहेत मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी कॉम्प्लेक्स किंवा लायझोझोम हे सुद्धा बघून घ्या. पुढच्या एखाद दुसऱ्या प्रश्नामधनं तो सुद्धा आपण डेटा कव्हर करू, म्हणजे तुमचे सर्वच्या सर्व पेशी अंगक कव्हर होतील. प्रश्न बघा काय आहे, संश्लेषित प्रथिनांचे वहन करणे, मेदांची निर्मिती करणे, विषारी व अपायकारक घटकांना शरीराबाहेर टाकणे, पेशीला आधार देणे, वरील प्रकारचे कार्य खालीलपैकी कोणत्या पेशी अंगकामार्फत केले जाते? तर लक्षात ठेवायचं आंतरद्रव्य जालिकेमार्फत त्याचं कार्य आपल्याला केलेलं बघायला मिळतं. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. आंतरद्रव्य जालिकांच्या बाबतीमध्ये एक शब्द वापरला शाळेच्या पुस्तकांमध्ये बघा, सूक्ष्म नलिका आणि पट म्हणजेच ट्यूब्युल्स आणि शीट अशी जाळीसारखी रचना आपल्याला कोणाची बघायला मिळते? या आंतरद्रव्य जालिकेची बघायला मिळते. महत्वाचं म्हणजे हे आपल्याला हे घटक आपल्याला आरबीसी व अंडपेशीमध्ये असलेले बघायला मिळत नाहीत. या आंतरद्रव्य जालिकेचे आपल्याला दोन प्रकार पडतात. याच्याबद्दल आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. एक खडबडीत आंतरद्रव्य जालिका आणि एक काय आहे, गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका. म्हणजेच काय, खडबडीत म्हणजेच काय, एक प्रकारे रफ एंडोप्लास्मिक रेटिक्युलम आणि गुळगुळीत म्हणजे काय, स्मूथ एंडोप्लास्मिक रेटिक्युलम. हे रफ आणि स्मूथ हे कशावरनं ठरतं याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला होता. तर ज्यांच्या पृष्ठभागावर रायझोझोमचे कण असतात ते आपल्याला काय बघायला मिळतात? रफ एंडोप्लास्मिक रेटिक्युलम किंवा खडबडीत आंतरद्रव्य जालिका बघायला मिळतात. आणि ज्यांच्या पृष्ठभागावर रायझोझोमचे कण नसतात ते आपल्याला गुळगुळीत किंवा एक प्रकारे स्मूथ एंडोप्लास्मिक रेटिक्युलम बघायला मिळतात. या माध्यमातून जरी इथे लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. संश्लेषित पदार्थाचे वहन करणे, पेशीला आधार देणे, विषारी व अपायकारक घटकांना शरीराबाहेर टाकणे, मेदांची निर्मिती करणे, रायझोझोम्सद्वारे प्रथिनांचे संश्लेषण करणे, हे सर्व कार्य आपल्याला कोणाची बघायला मिळतात? आंतरद्रव्य जालिकांची असलेली बघायला मिळतात. ठीक आहे. बाकी आपण बघतो मायटोकॉन्ड्रियाला आपण ऊर्जा निर्मिती केंद्र म्हणतो, गोल्गी कॉम्प्लेक्सचं कार्य माहिती आहे, लायझोझोम्सला आपण डिझास्टर पिशव्या वगैरे म्हणतो. हे सुद्धा एकदा बघून घ्या. या तीन पैकी एखाद दुसऱ्यावर सुद्धा आपण एक प्रश्न कव्हर करून तो सुद्धा डेटा म्हणजे एक प्रकारे प्राणी वर्गीकरण किंवा प्राणी सेल्स किंवा एक प्रकारे पेशी अंगक हे आपण ओव्हरऑल कव्हर करणारच आहोत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ही सुद्धा व्याख्या विचारलेली आहे बघा. काय विचारलेले मित्रांनो? व्याख्या विचारलेली. तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, जेव्हा तुम्ही आजार बघून घ्याल तेव्हा बॅक्टेरिया, व्हायरस, त्यानंतर कवक, त्यानंतर बुरशी, इतर कशामुळे जे काही आजार तयार होतात ते सरसकट लिहून काढायचे. कसे लिहायचे? इथे आजारांची सगळ्यात पहिल्यांदा नावं लिहायची, त्यानंतर कन्सिडर करत असताना शरीराच्या कुठल्या भागावर ते एक प्रकारे अफेक्ट करतायत ते लिहायचं, त्याची लक्षणं इथे लिहून काढायची, त्यांच्यावर असेल तर लस तिथे लिहून काढायची. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत करायला. जेव्हा तुम्ही हे वाचाल तेव्हाच तुम्हाला आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सापडेल. बघा मित्रांनो काय आहे, खालीलपैकी कोणता घटक हा प्रथिनांचा संच असतो व त्यांच्या मार्फत प्राण्यांच्या चेतापेशीमध्ये संसर्ग निर्माण होतो? तर लक्षात ठेवायचो मित्रांनो, याला आपण काय म्हणतो? व्हायरॉइड्स असं म्हणतो. व्हायरॉइड्स असं आपण त्याला म्हणत असलेलो बघायला मिळतो. व्हायरसचा सुद्धा सगळ्यात छोटा भाग म्हणून एक प्रकारे आपण म्हणजे व्हायरसपेक्षा ते आपल्याला छोटे बघायला मिळतात. एक भाग म्हणजे व्हायरसपेक्षा त्यांचं प्रमाण कसं असतं, आपल्याला छोटा भाग ते बघायला मिळतात. त्यांच्यावर एक प्रकारे संरक्षणात्मक प्रोटीनचं आवरण नसतं. यांच्या मार्फत एक प्रकारे जर सांगायचं झालं तर वनस्पती पेशींमध्ये खास करून काय होत असतात, वेगवेगळे आजार निर्माण होत असतात. एक प्रकारे या व्हायरॉइड्सलाच काय म्हणतात? एजंट म्हणतात. कशाचा? जे काही संसर्गजन्य रोग आहे त्या संसर्गजन्य रोगांचा आपल्याला एजंट म्हणून आपण या व्हायरॉइड्सला ओळखतो. आणि व्हायरॉइडच्या माध्यमातून एक प्रकारे सांगायचं झालं तर टोमॅटोमध्ये TPM व्हीडी, त्यानंतर एक प्रकारे फळांमध्ये ASB व्हीडी, त्यानंतर एक प्रकारे कन्सिडर करत असताना पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज, असे वेगवेगळे आजार होतात. मध्ये आपल्याला एक प्रश्न आलेला होता बघा 2018च्या राज्यसेवेला, टिक्का डिसीज कशावर होतो. त्यानंतर आपल्याला आयोगाने भुईमुगावरचा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न याच घटकावरचा विचारलेला बघायला मिळतो. थोडक्यात काय, विषाणू, त्यानंतर जीवाणू, व्हायरॉइड्स, प्रायॉन्स, त्यानंतर विर्सिसॉइड्स यांच्याबद्दल सुद्धा एक प्रकारे काय करायचं, डेटा बघून घ्यायचा. आणि सर्वांना या पद्धतीमध्ये चार्टच्या स्वरूपामध्ये जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचा डेटा सोपा जाईल, तुम्हाला लक्षात राहायला सोपं जाईल. आणि युजली लक्षात ठेवायचं, जसं प्राण्यांचे आजार बघून घेतले तसेच वनस्पतींचे आजार बघून घ्यायचे. युजली वनस्पतींवर प्रश्न येत असताना वेगवेगळ्या मूलद्रव्यांवरचा येईल. जसं आपण तो मागच्या पेपरला कव्हर केलेला होता की फॉस्फरसचं कार्य काय, त्यानंतर आपण बघतो की इतर मूलद्रव्यांचं वगैरे कार्य काय. परंतु आपल्याला याबद्दलचा सुद्धा प्रश्न आला तर तो माहिती असणं गरजेचं राहील. त्यामुळे तो डेटा एकदा बघून घ्यायचा. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. आता इथे आपण पुन्हा एकदा रक्ताभिसरण संस्थेवर प्रश्न विचारलाय. तुम्हाला ऑलरेडी आपण पहिल्याच टेस्टला वाटतं रक्ताभिसरण संस्थेबद्दल प्रश्न आपण ऑलरेडी कव्हर केलेला होता, जोड्या लावा स्वरूपामध्ये कव्हर केलेला आहे. सॉरी, तो आपण अपवाद स्वरूपामध्ये तयार केलेला होता की मोलुस्कामधले कुठले दोन एक प्रकारे क्लोजमध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर बघा साधी गोष्ट आहे, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम हे आपल्याला बघायला मिळतं. रक्ताभिसरण संस्थांच्या बाबतीमध्ये उघड जेव्हा रक्ताभिसरण संस्था असते तेव्हा एक प्रकारे हृदयातील रक्तशिरा किंवा धमनीत न जाता
संपूर्ण शरीरात ते मिक्स केलं जातं, पसरलं जातं. आणि जेव्हा बंद रक्ताभिसरण संस्था असते तेव्हा हृदयातील शिरा व धमन्यांमार्फत टप्प्याटप्प्यांद्वारे काय होतं, शरीराच्या प्रत्येक पेशींपर्यंत ते रक्त पोहोचवलं जातं. मग हेच प्रश्न एक प्रकारे प्राणी वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये विचारलाय. हाच प्रश्न प्राणी वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये विचारलाय. तर लक्षात ठेवायचं, बंद रक्ताभिसरण संस्था आपल्याला जी आहे ती ॲनिलिडा, सेफॅलोपोडा आणि त्यानंतर कन्सिडर करायचं झालं तर मोल्युस्का याच्यामध्ये बघायला मिळते बंद रक्ताभिसरण संस्था. उघडी रक्ताभिसरण संस्था कन्सिडर करायचं झालं तर आपल्याला हेमिकॉर्डाटा, आर्थ्रोपोडा आणि इकायनोडर्माटा या 3 घटकांमध्ये बघायला मिळते. थोडक्यात एक काम करा, बंद रक्ताभिसरण संस्था म्हणजे काय ही एक व्याख्या लिहून काढायची, उघड रक्ताभिसरण संस्था म्हणजे काय ही एक व्याख्या लिहून काढायची. त्यांचं शरीर, आता बघा साधी गोष्ट आहे, बंद रक्ताभिसरण संस्थेमध्ये जरी सांगितलं आहे की एक प्रकारे मिक्स होत नाही, तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मिक्स कुठे होतात, तर हृदयामध्ये मिक्स होतात. हा एक अपवाद समजून घ्यायचा. आणि त्यांचे मग प्राणी कुठले कुठले, त्यांचे एक प्रकारे संघ कुठले कुठले हे तिथल्या तिथे लिहून काढा. चुकून या आशयाचा प्रश्न आला तर तो आपला बरोबर यायला अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 पाहिजे होतं. त्यानंतर पुढे बघा, मानवी शरीरातील खालीलपैकी कोणत्या ग्रंथीचे आवरण ग्लिसन कॅप्सूल म्हणून ओळखले जाते. आता ग्लिसन कॅप्सूल जे आपल्याला बघायला मिळतं हे आपल्याला यकृतावर किंवा किडनीच्या यकृत म्हणजे लिव्हरच्या बाबतीमध्ये बघायला मिळतं. जे काही लिव्हर मधलं आतलं आवरण असतं, आतील आवरण असतं, आतील भागातलं, हे काय म्हणून ओळखलं जातं, एक प्रकारे ग्लिसन कॅप्सूल म्हणून ओळखलं जातं. आपल्याला आयोगाने यकृताबद्दल अनेक प्रश्न विचारलेले आहेत. यकृतामधनं कुठले रस स्त्रावतात किंवा उद्या उठून यकृताची कार्य कुठली याच्याबद्दलचा आयोगाचा आवडीचा प्रश्न असतो, माहिती असणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा, बाईल ज्यूस तयार करणे म्हणजेच काय, पित्तरस तयार करणे किंवा एक प्रकारे त्याद्वारे लहान आतड्यातील मेदांचे पाचन करणे हे आपल्याला यकृतांचं प्रमुख कार्य बघायला मिळतं. यकृतामार्फतच काय होतात, कोलेस्ट्रॉलची निर्मिती केली जाते विशिष्ट प्रथिने तयार करून मेदांचे एक प्रकारे हळूहळू शरीरातल्या इतर भागांमध्ये वहन करत असल्याचं कार्य सुद्धा यकृतामार्फत होत असतं. रक्तामध्ये जर जास्त प्रमाणात जर साखर निर्माण झालेली असेल तर साखरचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये करणे आणि रक्तामध्ये शर्करेचे प्रमाण कमी झाल्यामध्ये ग्लायकोजनचं रूपांतर पुन्हा ग्लुकोजमध्ये करणे हे आपल्याला लिव्हरचं कार्य बघायला मिळतं. त्यानंतर जुन्या आरबीसीचा विनाश सुद्धा आपल्याला एक प्रकारे हिमोग्लोबिनच्या विघटनामार्फत कुठून होत असतो, तर आपल्याला यकृतामार्फत होत असलेला बघायला मिळतो. थ्रॉम्बिन आणि प्रोथ्रोम्बिन असे एक प्रकारे रक्तघोटन घटक तयार करणे, रक्तातील औषधी व उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकणे, रोगप्रतिकारक घटक तयार करून रक्तातील सूक्ष्मजीवांना नष्ट करणे, रक्तातील प्लाझ्मातील महत्वाची प्रथिने जसं काही अल्ब्युमिनवर प्रश्न आलेला होता, एक प्रकारे या बाबतीमध्ये प्रथिने तयार करणे, हे सर्व कार्य आपल्याला कुठे बघायला मिळतं, यकृताचं बघायला मिळतं. यकृताचं कार्य प्रॉपर एका पानावर लिहून घ्या. 1 पेज 1 मार्क तुम्हाला लिव्हर आरामात मिळवून देईल. आणि एक तरी प्रश्न तिकडे येतो, आपल्याला आयोगाने यकृतातनं काय काय स्त्रावतं हे सुद्धा विचारलेलं होतं किंवा डायरेक्ट दिलेलं होतं की बाईल ज्यूस, H2SO4 आणि म्युकस हे कुठून स्त्रावतं, तर लिव्हर मधनं स्त्रावतं. हा आयोगाचा आवडीचा प्रश्न आहे. त्यानंतर स्वादुपिंड आपण बघतो, पॅनक्रियास, आपल्याला अंतस्त्रावी बाह्यस्त्रावी दोन्ही ग्रंथींचं त्याच्यामध्ये काय बघायला मिळतं, समायोजन बघायला मिळतं. याच्याबद्दल सुद्धा आयोगाचा प्रश्न आहे, बघून घ्यायचं. शाळेच्या पुस्तकांमध्ये ग्लँडचा ऑलरेडी एक चार्ट दिलेला आहे, हा चार्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, तुमचं उत्तर तिथल्या तिथे सुटेल. त्यानंतर सगळ्यात शेवटचा प्रश्न बघा, एक प्रकारे रिप्रोडक्शनच्या बाबतीमधला आपल्याला प्रश्न बघायला मिळतोय. मासिक पाळीतील खालीलपैकी कितव्या टप्प्यात ग्रॅफियन फॉलिकल पूर्णपणे विकसित होऊन त्यातून अंडपेशी बाहेर पडते, ज्याला अंडमोचन किंवा ओव्ह्युलेशन असं म्हणतात. तर लक्षात ठेवायचं, मासिक पाळीचे एकूण जर कन्सिडर करायचे झाले तर 28 दिवसांच्या माध्यमातून 4 टप्पे पडतात. किती? 4 टप्पे पडत असलेले आपल्याला बघायला मिळतात. पहिला टप्पा जो असतो तो मासिक टप्पा असतो, याच्या माध्यमातून किंवा इंग्लिशमध्ये याला काय म्हणतो आपण, मेन्स्ट्रुरल फेस म्हणतो. याच्या माध्यमातून सांगायचं झालं तर एक प्रकारे काय कन्सिडर करतोय आपण, जो रक्त जे असतं ते रक्तस्राव होत असलेला आपल्याला बघायला मिळतो. सर्वसाधारणपणे 1 ते 5 दिवसांचा आपल्याला हा टप्पा बघायला मिळतो. दुसरा टप्पा जो आपल्याला बघायला मिळतो तो एक प्रकारे फॉलिक्युलर फेज म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? फॉलिक्युलर फेज असं म्हणतो. आणि युजली याच्या मार्फत काय होतं, कुटिका तयार होत असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. 6 ते 13 दिवसांचा आपल्याला जो काही एरिया असतो किंवा जो काही कालावधी असतो तो फॉलिक्युलर फेज बघायला मिळतो. तिसरा टप्पा जो असतो ना मित्रांनो, हा अंडमोचन टप्पा असतो. तिसरा टप्पा हा अंडमोचन टप्पा असतो, ज्यालाच आपण काय म्हणतो, एक प्रकारे ओव्ह्युलेशन फेज म्हणतो. आणि ज्याचं एक प्रकारे कन्सिडर करत असताना 14वा दिवस हा त्याचा कार्यकाळ बघायला मिळतो. म्हणजे हा एकाच दिवसाचा युजली असतो. ओव्ह्युलेशन हे 14व्या दिवशी घडून येतं आणि त्याच मार्फत काय होत असतं, एक प्रकारे पूर्णपणे विकसित झालेल्या ग्रॅफियन फॉलिकलचं एक प्रकारे अंडपेशी बाहेर पडते आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ओव्ह्युलेशन म्हणतो. आणि चौथा टप्पा जो असतो एक प्रकारे सांगायचं झालं तर त्याला ल्युटियल फेज म्हणतो. काय म्हणतो? एक प्रकारे ल्युटियल फेज म्हणतो,
म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये मराठीमध्ये त्याला आपण एक प्रकारे पित्तपिंड टप्पा म्हणतो, जो आपल्याला 15 ते 28 दिवसांचा बघायला मिळतो. हा क्रम सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. काय लक्षात ठेवायला हवं तर MFOL हा एक प्रकारे क्रम लक्षात ठेवा किंवा एक प्रकारे हे कोड किंवा ट्रिक लक्षात ठेवा की ज्याच्या मार्फत एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामधली मासिक पातळी किंवा मासिक पाळी जी आहे ती आपल्याला कार्यरत असलेली बघायला मिळते. आणि याच ओव्ह्युलेशनच्या टप्प्यावर जेव्हा एक प्रकारे आपण म्हणतो की स्पर्म्स जेव्हा एकत्र येतात किंवा आपण कन्सिडर करत असताना रिप्रोडक्शनची प्रोसेस जेव्हा होते, तेव्हाच भविष्यातली आपल्याला रिप्रोडक्शनची प्रोसिजर किंवा भविष्यातल्या आपल्याला एक प्रकारे मानवाची उत्क्रांतीची घटक किंवा त्याची कार्यपद्धती बघायला मिळते. त्यामुळे ही पद्धत, ही रचना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे जेव्हा आपल्याला बघायला मिळतं तेव्हाच याच्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे आपण प्रेग्नन्सीचा बघतो. मग त्याच्यामध्ये आपण कॉर्पस ल्युटियम, कॉर्पस अल्बिकन्स हे घटक बघतो. आणि मग हे प्रेग्नन्सीचे जे काही 280 दिवसांचा टप्पा झाल्यानंतर मग आपण बघतो की बाळाचा काय होत असतो, एक प्रकारे जन्म होत असतो. आणि मग बाळाच्या जन्मामध्ये मी ऑलरेडी सांगितलं, एक प्रकारे बाळाचा जन्म जेव्हा होत असतो तेव्हा 7व्या महिन्यापासूनच जर तो बाळ एक प्रकारे पुरुष जातीचा असेल तर त्याला पोटामध्ये असतानाच, गर्भाशयामध्ये असतानाच 7व्या महिन्यापासून काय होतं, एक प्रकारे त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारे काय कन्सिडर करतो आपण, शुक्राणू पेशी किंवा एक प्रकारे टेस्टिस तयार होत असतात आणि ते बाळ जन्माला आल्यानंतर ती प्रक्रिया पूर्ण होते. म्हणजेच काय, पुढच्या पिढीच्या रिप्रोडक्शनची प्रक्रिया ही पहिली पिढी जन्माला येण्याआधीच सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते. निसर्गाच्या चक्राबद्दल आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलाय. बाळाचा जन्म झाल्यानंतर कितव्या टप्प्यामध्ये बघायला मिळतं किंवा 6 महिने 7 महिन्याचा पिरियड काय आहे किंवा एक प्रकारे हा ओव्ह्युलेशन फेज कितीव्या दिवसाचा असतो, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. क्रमाने विचारलेला आहे. क्रम लावा, माहिती असणं आपल्याला गरजेचं राहील. ठीक आहे. बघा मित्रांनो, अगदी सोपे हे प्रश्न होते. मी म्हणेन की काही 4-5 प्रश्न सोडता तुमचे आरामात जर असे प्रश्न आले तर किमान तुमचे 15 पैकी इथे 10 ते 11 बरोबर येणं अपेक्षित होतं. म्हणजे तुमचा नेट सेट स्कोर जाऊन एक प्रकारे 9 ते 10 होऊन जाईल. आणि 9 ते 10 स्कोर हा सायन्समध्ये कंबाईनच्यासाठी एकदम खूप चांगला झाला. त्या दृष्टीने सुद्धा तुम्ही कार्य करणं अपेक्षित आहे. हे प्रश्न पुन्हा एकदा बघून घ्या. तुमच्याकडे आता 4 पेपरचे 15 चोक 60 असे प्रश्न तयार झालेले आहेत. ज्या ज्या पॉईंट्सवर आपण प्रश्न विचारलेले आहेत ते पॉईंट्स एकदा बघून घ्यायचे. तुम्हाला त्याचा फायदा होईल. परीक्षेमध्ये ते पॉईंट्स आलेले बघायला मिळतील. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या बघा एकूण या टेस्ट सिरीजचं आपण जे तुमच्यासाठी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे याच्या मार्फत तुम्हा सर्वांना माहिती, लीड कोण करतायत, श्रीकांत साठी सर आहेत, त्यानंतर मी आहे, अभिजित पाटील सर बघायला मिळतात, अतुल टाकळकर सर आहेत, तुषार ठोंबरे सर आहेत. सर्वांचं डिस्कशन तुम्ही आतापर्यंत बघितलेलं सुद्धा आहे. पहिली टेस्ट 23 फेब्रुवारीला झाली. ही आपली 4थी टेस्ट आहे. पहिल्या 3 टेस्टचे आपण एक प्रकारे कन्सिडर करत असताना प्रॉपर डिस्कशन जे आहेत हे यूट्यूबवर अवेलेबल करून दिलेले आहेत. याच्या पुढची जर तुम्हाला टेस्ट सिरीज हवी असेल तर तुम्हाला एक प्रकारे आपल्या अनअकॅडमीच्या स्टोअरवर जाऊन ती टेस्ट सिरीज विकत घ्यायची आहे. तुम्ही माझा कोड सुद्धा वापरू शकतात, गरकल MPSC हा जर तुम्ही कोड वापरला तर तुम्हाला ही टेस्ट सिरीज हे 10च्या 10 पेपर एक प्रकारे 500 रुपयाला पडतील. 50 रुपयामध्ये आपल्याला एक पेपर पडणार आहे तुम्हाला. आणि हे परीक्षेला येणारे प्रश्न आहेत किंवा परीक्षेला येणारे घटक आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने फक्त 500 रुपयाचा विचार करून एक प्रकारे आपल्या यशापासून लांब राहू नका. टेस्ट सिरीज जॉईन करा. तुम्हाला 30 एप्रिलला याचा फायदा झालेला बघायला मिळेल. त्या 1 तासातच कळेल तुम्हाला की ओके याच्यावर प्रश्न येऊन गेले. त्यामुळे आपण हे करणं गरजेचं आहे. आपल्याला याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, माहिती असणं गरजेचं आहे. अनअकॅडमी ॲपवर मला फॉलो करा, आपल्या सर्व टीमला फॉलो करा. टेलिग्राम ॲपवर मला फॉलो करा, सर्व टीमला फॉलो करा. काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्याला तिथे विचारू शकतात. थांबूया मित्रांनो आपण या 4थ्या डिस्कशनसाठी इथेच. धन्यवाद.